त्याच्या महिला सगळ्या त्या ठिकाणी उभ्या होत्या, काय तुम्हाला पोलिसांनी सांगितलं? काय सांगितलं त्यांनी? 10 दिवस मागतात, 20 दिवस मागतात, 6 महिने मागा पाहिजे त्यांनी. 6 महिने मागून पुन्हा आम्ही दम काढतो. आमचे जीव घ्या तुम्ही आधी. एका सेकंदात तुम्ही आमच्या गुंडावर हे करतात, गुंड पाठवतात, माणसं उचलतात. चांगले चांगले माणसाचे घात व्हायला लागले तिथं. आमचा जीव तापायला लागलाय. आमच्यासाठी लाकडं गोळा करा म्हणजे तुम्हाला समाधान होईल. तुमचा उद्रेक ह्या सगळ्या प्रकरणात आपण समजू शकतो, पण पोलीस प्रशासनाकडे एक्झॅक्ट मागणी काय तुमची? आमची मागणी सगळ्यांना माहिती ना, आम्हाला विचारू नका तुम्ही. ठीक आहे, आता त्यांचा आपल्याला दिसतोय की पेशन्स ट्राय केला जातोय प्रशासनाकडून त्यांचा, म्हणून त्यांचा उद्रेक आपल्याला सगळ्यांना दिसतोय. भाऊक झालेत बऱ्याच महिला इथे. तर तुम्ही एक्झॅक्ट सांगा ते काय म्हणाले? काही नाही, फक्त वेळ ढकलतात. प्रत्येक वेळी वेळ ढकलतात आणि आमचे शांत करतात आणि वेळ ढकलून चालवून नेतात. जर त्यांनी खरंच आमचं म्हणणं ऐकलं असतं तर कराडला त्यांनी स्वतःहून अटक केला असतं. तो स्वतःहून अटक झाला नसता. तो आरोपी अटक होईपर्यंत वाट बघतात, पण ते स्वतः अटक करत नाहीत. कुठपर्यंत अंत घ्यायचाय आमचा? ज्या दिवशी आमच्या अन्नाला फक्त 3 तास तर पडले, पण आमचं आज गाव आणि महाराष्ट्र त्यांनी अख्ख्या माणसांच्या मनामनावर एक जेवढा आमच्या अन्नाच्या शरीरावर वार झालाय तेवढा आमच्या प्रत्येक माणसाच्या मनामनावर वार झालाय आणि तेवढे लोक आज आमच्या न्यायासाठी तरपडत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला लवकर न्याय द्या. मागून मागून पण आम्ही थकलोय. आम्हाला तोच शब्द तुम्ही बोलून लावून आम्हाला एकदम असं परिणाम व्हायची वेळ आली प्रत्येक माणसाच्या डोक्यावर. बरोबर. बघा, त्यांचा उद्रेक होण्याचं सगळ्यात मूळ कारण काय आहे की एरवी यंत्रणा कारवाई करताना मात्र त्यांची काहीतरी आपल्याला असं वाटतं की या सगळ्यात स्पीड बदललेला दिसतोय. तुम्ही पण ताई मगासपासून इथे होते बघतो आंदोलनामध्ये. आता एसपी आले, त्यांनी तुमची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण आश्वासन काय दिलं? 10 दिवसाचा वेळ मागितला. 10 दिवसात आरोपी पकडणार सांगितलं. फक्त वेळ ढकलतात पुढे. जे लोकांचा आक्रोश आहे तो शांत करतात आणि वेळ पुढे ढकलतात. फक्त वेळ ढकलतात. ते काहीच करत नाहीत. कान करू पण शकत नाही ती काय, कारण पोलीस लोक काहीच करत नाहीत. सीआयडी वाले करत नाहीत, पोलीस लोक काही करत नाहीत. कारण आज जवळजवळ 25-26 दिवस झाले त्याला. आजपर्यंत त्यांनी काहीच केलं नाही. म्हणजे गृहमंत्र्यांनी सांगितलं, त्यानंतर जिल्ह्याचे एसपी बदलले, आता नवीन आलेले एसपी आले, त्यांच्याकडून पण अपेक्षा नाही राहिली. 20-22 दिवस झालं आम्ही तेच ऐकलं. नजर दिवस एसपी बदलले, कुठं कोण बदललं, पण त्यात काय बदल तुम्हाला दिसतो का? आम्हाला दिसत नाही, जातच नाही ना. गेलं जर असं तर आजपर्यंत अटक केलं असते, सगळेजण झाले असते ना. ह्यांना कोण आरोपीला अटक केले? कुणी मनानेच अटक व्हायला लागलीत नाही, म्हणजे प्लॅन करून अटक करायला लागली. ती प्लॅन करून करायला लागले. त्याच्यामुळे कारण आमचा विश्वास नाही या पोलिसांवर, सीआयडी वाल्यांवर नाही, पोलिसांवर नाही, कुणावरच नाही. आदल्या दिवशी भेट झाली, लगेच दुसऱ्या दिवशी काय झालं धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली आदल्या दिवशी. मग काल बरोबर ते कसे काय सिलेंडर झाले सांगा आम्हाला? कसं त्यांच्या योजनेनुसारच चालू आहे. त्यांच्या ह्याच्यावर ते आमच्या ह्याच्यावर त्यांचा प्लॅन करते, त्यांचं ते सिलेंडर मनाने होते. म्हणजे हे काय आम्हाला कळत नाही का? आम्ही येडे दिसतो का त्यांना? 22 दिवसात मग आजपर्यंत समोर आला असता का नसता? कालच कसा आला तो समोर? स्वतःहून का गेला? ह्याचं उत्तर द्या मला आम्हाला. महत्वाचा प्रश्न यांनी बरोबर विचारलाय. बघा, मी कालपासून एक गोष्ट सांगतोय, ती या सगळ्यातला घटनाक्रम काय आणि क्रोनॉलॉजी काय आणि गोष्टी कशा प्लॅन्ड आहेत, ज्या आपल्याला स्पॉन्टेनियस जरी वाटत असल्या ना तरी सुद्धा त्या गोष्टी अगदी स्क्रिप्टेड पद्धतीने कशा पद्धतीने घडतात. आणि त्याचं द्योतक इथले गावकरी, या गावातला लेख गेला म्हणून एवढा आक्रोश आहे त्यांचा. म्हणजे हे पोलीस प्रशासन करतंय काय? म्हणजे ते निवेदन करतात मंत्री, नंतर तो सापडतो, स्वतः सरेंडर करतो. मग हे पोलीस इतके 22 दिवस करत काय होतं? त्यांना एक साधा म्हणजे असे आरोपी इतकं आमच्या भावाला मारलं ते पकडू शकत नाही. ते मग शोकांतिका कुठे पहा ना, त्याच्यावर विश्वास ठेवायचा तोच भक्षक झालाय आज. कसं आज आम्ही कसं जगायचं आमच्या पुढच्या पिढीने? मग आता ह्याच्यावर बघा तुम्हीच ही करा, न्याय घ्या. आता कसं करायचं, काय करायचं? आणि आज उचलून नेतात म्हणजे जोक आहे का? माणूस सोबत असताना उचलून नेलेलं आहे. माझे मिस्टर बरोबर होते, त्यांना बसून घेते, माझे मिस्टर बरोबर होते. त्यांना बी मारहाण केली. त्यांना एकाला दाखवलं, कोयता फेता धरून पकडलं आणि त्यांना त्यांच्या समोरून उचलून नेलं. ते माझे मिस्टर रात्र रडते. त्यांच्या समोरून माझा मित्र कसा गेला म्हणून, गावाचा सरपंच कसा नेला त्यांनी. त्यांना काय माहिती इतका घात करते त्यांचा म्हणून. हे माहिती होतं का कोणाला? ते सोबत होते. एकट्या माणसाचा माणूस हे करण, पण सोबत असताना इतकं धाडीस. तुम्हाला हे काहीच माहित नाही न्यूज वाल्यांना. कोणी इतकं बोलायचं धाडसच करा ना. धाडस करते म्हणजे एवढी त्याची सगळी दहशत आहे. पोलीस आहेत म्हणजे पोलीस
तिकडे त्यांचा मर्डर झाला, तुम्हाला फोन येते, तुम्ही त्या जागेवर जातो, कसं काय हे आम्हाला दाखवतात, दिशा वेगळी नेतात तिसरीकडे. हा तुम्हाला हे माहिती का कुणाला? हा सांगा ना तुम्ही आम्हाला. असं होत असेल. मनात किती दिवस ठेवायचं हे सगळं? माझं नशीब, माझं कुंकू आज वाचलं. त्या बी बिचारीचं वाचलं असतं ना, पोलिसांनी साथ दिली असती तर. हा आणि 3 तास पुन्हा तुम्ही फिर्याद लिहून घेतलाय तिथं, डोकाय का? माझे मिस्टर लगेच तिथं गेलं तर फिर्याद लिहून घेतली नाही, कशामुळं? 3 तास घेतली नाही, 3 तास. तिकडे मर्डर झाला की इकडे सही करून घेतली, कशामुळं? हा तुम्ही आता सांगितलं, तुम्ही आता हेच सांगितलं की तुमचे मिस्टर सोबत होते, ते होते. थोडा जरा घटनाक्रम सांगा, कारण हे पहिल्यांदा मला कळतंय की अशा पद्धतीच्या घटना घडल्या आणि खूप चांगली गोष्ट. तेवढीच जेवढी आमच्या मिस्टरांना माहिती होती तेवढीच मी तुम्हाला सांगितली. हा साधारण कधी गेले होते बाहेर, ते काय आणि नक्की? ते कधी नव्हते, ते लातूरून यायले होते, त्यांच्या लातूरला कुटुंब राहत होतं. हा मग येताना केज मध्ये माझ्या मिस्टरची भेट झाली. मग ते म्हणले तुला यायचंय का गावाकडे? हो म्हणले. मग ते 2 जण मिळून गावाकडे येत होते. केज मध्ये त्यावेळेस झालं. ही घटना सोमवारी 9 तारखेला दुपारी 3 वाजता झाली. तुम्ही दुपारी जर माणसं उचलून नेतात, मग रात्रभर झोपायचं कसं? झोप येते का आम्हाला? तुम्ही ह्याचा विचार करा जरा. आज माझ्या मिस्टरांची झोप पूर्ण उडाली, दोन्ही डोळ्यांनी बघितले. हे कुणी उलगाडा केला नसन, पण मी करते आज. सहनशीलता संपली. मिस्टरांनी माझं त्यानंतर पुन्हा 2-4 दिवसांनी आमच्या दोघांचं बोलणं झालं. त्याच्या म्हणजे फोन उचलत नव्हते, मला हे काही माहित नव्हतं. हा स्वाभाविक आहे की एवढं प्रेशर असल्यानंतर तेही लगेच सांगतील असं नाही, पण हे फार महत्वाचं आहे आणि मला मुद्दामून ते आणायचं. त्याचं कारण हे की तुम्ही सांगताय की हा सगळा अशा पद्धतीने घटनाक्रम झालाय. आणखी नक्की याच्याबद्दल नक्की काय झालं, ते तुम्हाला बोलले काही? तेवढंच बोलले, दुसरं मला बाकी काही माहित नाही. ते केसवरून मात्र सोबत होते. सोबत होते. किती वर्ष मित्र होते म्हणजे देशमुख गेले त्यांचे? पहिलेपासूनचे होते, बालमित्र पहिलेपासून. कौटुंबिक म्हणजे आम्ही एका घरातले असल्यावर इथं. आता तब्येत ठीक आहे? हो आहे, तब्येत ठीक आहे, व्यवस्थित आहे, काही नाही. बघा तिथं इथं पाय बघा, तुम्हाला कळेल. मगासपासून त्या चिखलात पाण्यामध्ये सगळे उभे होते आणि तिथून आता ते आंदोलन करून इथे बाहेर आलेत. ह्या सगळ्या गावातल्याच ह्या सगळ्या महिला पण आहेत. आम्हाला न्याय द्या. हा चला. पोलीस काही करतच नाही तुमचं? करत नाही तर, आणि मीडियावाले नुसते त्रास देतात. मीडियाला त्रास दिला का तुम्हाला? मग काय तर सारखंच येते तो विचार देतो काय हा बोलतात जनरेटर. नाही, पण आता हे समजून घ्या माझं. बघा, मी मुळात येण्याचं कारण काय आहे की तुमचे प्रश्न मार्गी लागावे, याच्या व्यतिरिक्त काय आणखी पाहिजे. आता त्यामुळे म्हणून मी परत आलो. माझं आम्हाला बाकी काहीच पाहिजे नाही, फक्त न्याय पाहिजे आम्हाला. आमचं तुम्हाला काहीच मागणं नाही. बघा, मगाशी मी ऐकू होतो ती मागणी जी होती 302 ची या सगळ्या संदर्भातली, ती झाली. ते वाल्मिकी कराडला झालीच पाहिजे. 302 पोलिसांनी त्याचं आश्वासन दिलं की नाही? काही नुसतं आश्वासन देऊन देतात, नुसतं सगळ्या पोलीस चौकशी करणारे कोणीच नीट नाहीत, बरोबर नाहीत पोलीस लोक. हे नुसते हे पगारी घेऊन बसणारे खाणारे लोक इथे. आमच्या 3 बायका बुडाल्या तरी एक सुद्धा ती लेडीज पोलीस खाली आली नाही. आत्ताच झालं. आता त्यांना वरती नेलं. वरती नेलं तरी पण ह्या मोबाईल बघत बसल्या इथं त्या. नाही, पण गावकऱ्यांनीच काढलं बाहेर. हा गावकऱ्यांनीच काढलं ना. चला निघू लागले आता गावकरी. पोलीस फौजफाटा बघा आता किती या ठिकाणी पोहोचलाय सगळा. खर तर ज्यावेळी आंदोलन होणार हे सगळं आधीच होतं सांगितलेलं, आणि त्यानंतर इतके सगळे पोलीस फौजफाटा आला, सगळे एक्स्ट्रा अधिकारी आले. आता काय झालं नेमकं, आंदोलन सुरू होतं, काही महिलांची अचानक ते तब्येत बिघडली उन्हात उभं राहिल्यामुळे, तर त्यांना उचलायला सुद्धा पोलीस आले नाहीत. आणि त्या ज्या लेडी कॉन्स्टेबल इथे आहेत त्या मोबाईल बघत बसल्या. त्या महिलांनी सांगितलं. सगळ्यात शॉकिंग हे की आता ज्या ताई आपल्याला भेटल्या, त्या ताई सांगत होत्या की त्यांचे पती सुद्धा होते. या दोघांचे एकमेकांचे संतोष देशमुख, आणि त्यांचे फोन झाले केस पर्यंत. दोघं सोबत आले, लहानपणीपासूनचे मित्र होते. आणखी त्या काय बोलतात का आपण ते पण समजून घ्यायचा प्रयत्न करू. पण मुळात गावकऱ्यांवरती इतकी एक्स्ट्रीम वेळ येणं, त्यांना आता पाण्यामध्ये उभं राहायला लागणं किंवा अशा पद्धतीचे आंदोलन करायला लागणं, या गोष्टी काय फार म्हणजे काय फार चांगल्या संस्कृतीचं आणि फार चांगल्या लोकशाहीचं काही लक्षण नाही.